मी तिथं चेअरमन झाल्यावर 1 वर्षांनी या की कसा कारखाना चाललेला आहे, कसा परिसर चांगला झालेला आहे। मित्रांनो, जसं बारामती आल्यानंतर तुमचे पाहुणे रावळे फिरत असताना आपण बारामतीत आहोत का कुठं आहोत हे त्यांना कळत नाही। ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे। त्याच्यात तुमचं पाठबळ आहे, आम्हा लोकांची मेहनत आहे आणि माझ्या सहकारींचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे। एकंदरीतच त्यांनी काही आता सभेतनं अलीकडे सांगायला सुरुवात केली की जर अजित पवार चेअरमन झाले तर तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही। अरे बाबा, मी महाराष्ट्राला भेटतो, ह्यांना का भेटू शकणार नाही? काय अडचण आहे? त्याच्यामध्ये कारण नसताना लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात। तुम्ही काही काळजी करू नका, मी आठवड्याला इथं जो वेळ द्यायला पाहिजे तो त्या ठिकाणी देईल। सातत्याने मगाशी केशवरावांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं संपर्क त्या ठिकाणी ठेवी। आमच्याकडे मोठे मोठे स्क्रीन आहेत, इथं पण आहेत, मुंबईला पण आहेत। आता अलीकडं मी एक्साईजचा मिनिस्टर आहे, एक्साईजनं सगळ्या डिस्टलरीमध्ये CCTV कॅमेरे बसवायला सांगितलेत का नाही? आणि ते स्क्रीन आमच्या महाराष्ट्राच्या एक्साईजचं ऑफिस आहे जिथं राजेश देशमुख आयुक्त बसतात, तिथं ते सगळ्या स्क्रीन दिसतात। कुठला टँकर आत गेला, कुठला टँकर बाहेर आला, काय चाललंय काय नाही सगळं दिसतं। त्याच्यामुळे काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष। उलट काहींना तर इथं कळणार पण नाही आणि तिथं मात्र मी तिकडं बघत असेल, ही बाहेर निघालाय, सही केली लगेच बाहेर निघालाय, असं कुठलीही गोष्ट तिथं होणार नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्यांनी सांगितलं तुमच्या घरात कोणी पेशंट असेल तर तुम्हाला उचल पाहिजे असेल की तुमच्या घरात कुठलं लग्नकार्य असेल, तुम्हाला पैसे लागणार असतील तर तुम्हाला अचानक मदतीला उचल कशी मिळेल? तर ती अशी मिळेल की माझे सभासद MDला भेटतील, MD ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करेल व्हिडिओ फोनवर आणि त्या बाबतीमध्ये विचारेन। मी त्याला सांगेन की ते पैसे मागतायत, त्यांचा ऊस किती येतो दरवर्षी? इतका येतो। साधारण किती पैसे त्यांना पाहिजे? इतके पाहिजेत, देऊन टाका, पैसे मिळणार नाही। काय गप्पा हाणतात? ते म्हणले ना मगाशी रामदास आठवळे की काय म्हणले, तज्ञ आहेत। नाही, मी नाही म्हणलं, ते म्हणले। हे काही नाही रे, जग कुठं गेलेलं आहे। अहो, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्या संदर्भामध्ये AI हे इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्हाला कळत नाही। आत्ता बहुतेक सभासदांना माझे फोन येत आहेत ना, JP, त्याच्यामध्ये मी फोन करताना तुमचं नाव घेतो, हर्षल मी तुमचं नाव घेतो, मी घेतलेलं नाही आहे, ते माझा आवाज हुबेहूब काढून AIचा वापर करून ते नाव, आता प्रशांत इथं बसलाय किंवा हनुमंत इथं बसलाय, प्रशांत खलाटे नमस्कार, हनुमंतराव भापकर नमस्कार, आणि मग पुढचं माझं सगळं आहे। एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली बाबांनो, ही लय माग आहेत। आता काय करू? त्याच्यामध्ये जर तुम्हाला तोडणीला काही अडचण आली तर तुम्हाला चेअरमन कसा भेटेल? तो जसा पाहिजे तसा भेटेल। तुझ्या का पोटात दुखते? तुम्ही काही काळजी करू नका। तारीखवार जर ऊस तोडायचा असेल तर तिथं कॉम्प्युटरवर आपण ऊस तोडणी टाकू शकतो, काही अडचण नाही हो। हे कारण नसताना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात। आणि मी चेअरमन असलो तरी कुणीतरी व्हाईस चेअरमन होणार ना, कुणीतरी चेअरमन होणार ना, डायरेक्टर होणार ना। मी डायरेक्टरांना पण ड्युटी लावी। तुम्हाला पुढं काही संधी पाहिजे का 5 वर्षांनी, तर जरा इथं बसायला शिका आणि दिवस ठरवून देईल, नाही बसला की त्याचा पुढच्या इलेक्शनला पत्ता कट। अशा पद्धतीत काही ह्याच्यामध्ये अवघड नाही आहे। माझा प्रतिनिधी तिथं बसेल, डायरेक्टर बसतील, व्हाईस चेअरमन बसतील, त्यासाठी कुठली तुम्हाला अडचण येणार नाही। त्यासाठी तुम्हाला सामान्य शेतकऱ्याला चेअरमन करा असा ते प्रचार करतायत। मित्रांनो, वसंतदादा पाटील चेअरमन नव्हते, विलासराव देशमुख चेअरमन नव्हते,
बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, खूप जण चेअरमन होते. हे निवड रेडीचा डाव आहे, काहीतरी भीती दाखवायची. उलट त्यांना तुम्ही सांगा, हा बाबा चेअरमन झाल्यानंतर आमच्या भावाचे पैसे कट न करता आमच्या कारखान्याच्या परिसराचा कायापालट होणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आत्ता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये माळेगाव नगरपंचायत आहे, त्या कार्यक्षेत्रात विकास कामाला मी आत्तापर्यंत 350 कोटी रुपये दिले. आणि त्या व्यतिरिक्त ITI, नागेश्वर मंदिर ते शारदानगर, क्रीडा संकुल ते माळेगाव खुर्द, कारखान्यावरील 2 पूल, असे सगळे पुन्हा 110 कोटी, असे आत्तापर्यंत 460 कोटी रुपये मी दिले. पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्या माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरामध्ये मी 500 कोटी रुपये दरवर्षी 100 कोटी रुपये देणार आहे. हे ते देऊ शकतात का? ह्याच्यात तुमचा परिसर शिवनगरचा चांगला होईल का नाही? तिथल्या सगळ्या सुधारणा होतील की नाही? तिथल्या सगळे रस्ते चकाचक होतील की नाही? तिथं STP प्लांट 2 लागतील की नाही? त्याची किंमत 4-4 कोटी आहे, म्हणजे माझ्या कारखान्याची बचत होईल की नाही? त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हे मी आत्ता सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करेल, परंतु मी जरा दपकतच 500 कोटी रुपये सांगतो. मित्रांनो, मगाशी मामांनी जे काही सांगितलं ना, की आमचे पृथ्वीराज बापू चेअरमन आणि कैलास व्हाईस चेअरमन झाल्यानंतर आम्ही तिथं शब्द दिले अशाच सभेमध्ये की बाबा काही अडचण आली, बापू कारखाना चांगला बघतील. आम्हाला विश्वास आहे, सभासदांना विश्वास आहे. त्याच्यामध्ये इतर काही अडचणी आल्या, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, राज्य बँकेच्या, PDCC बँकेच्या, त्या आम्ही आणि मामा सोडवणार. ती सगळी जबाबदारी आमची. त्याच्यामध्ये त्यांना मधी 37 कोटी रुपये पाहिजे होते, त्याच्यामध्ये 12 कोटी रुपये त्यांनी उभे केले. माझ्याकडे आले की आता 25 कोटी आमच्या असल्याशिवाय मला तोडणी वाहतुकीच्या करता पैशाचं वाटप करता येत नाही आहे. मला तिथं मदत पाहिजे आणि तुम्ही कबूल केलं आहे. मी जरा विचार केला, एकाला फोन केला, 25 कोटी रुपये द्यायला सांगितले. नंतर तो म्हणला देतो, परंतु बापूंना सांगितलं की स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल, सगळं काही ॲग्रीमेंट करावं लागेल. मला पद्धत बापूंनी सांगितल्यावर म्हटलं आज रात्रीपर्यंत पैसे नाही ना आले, परत मी तुला फोन करणार नाही. रात्री 7-7:30ला त्यांच्या अकाउंटला RTGS म्हणजे कारखान्याच्या पैसे जमा झाले. विचारा बापूंना. बापूंनी मला सांगितलं होतं 8 दिवसाकरता पैसे मला पाहिजेत, 8 दिवसात मी परत करतो. बापूंनी 5 दिवसात पैसे परत केले. त्यामुळं बापूंच्या कारखान्याला 75 कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे त्यांचे पुढचे जे काही प्रश्न होते सगळे मार्गी लागले. अरे बाबांनो, कुठलंच आपण नडू देणार नाही ना, तुम्ही का काळजी करता? त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा सांगतो की बापू इथे काटकसरीनं संसार पण करतात, प्रपंच पण चालवतात आणि आमच्या छत्रपतीच्या सभासदांचाही प्रपंच चालवतात. मला ते म्हणले की दादा, इथं आपली निवडणूक झाली आणि बंदोबस्ताच्या करता अजून 40 लाख रुपये पोलिसांनी SP मागितले. SPंना फोन केला, SP साहेब आपल्याला DPC मधनं मी किती कोटी रुपये दिले, CP दोन्ही आणि तुम्ही SP? दादा 22 कोटी रुपये दिले ना? दिले. 40 लाख रुपये कशाला मागताय? ते मागू नका, आता पत्र पाठवू नका. 40 लाख रुपये वाचले का नाही विचारा. अरे तुम्ही एवढं चांगलं काम करून दाखवीन की पुढच्या 5 तुम्हाला ते काम बघितल्यानंतर वाटेल आयला ह्याला मागच चेअरमन करायला पाहिजे होतं. पण तसं म्हणलं तर बाळासाहेबाला झोप यायची नाही, त्याच्यावर म्हणत नाही. त्यामुळं मी म्हणत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच मला आवड आहे, मला पॅशन आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी करतो आणि त्या भागातनं जातो त्यावेळेस माझं मन समाधानाने मला सांगतं बघा आपण जी गोष्ट केली ती लोकांच्या भल्याकरता केली. मित्रांनो, एवढ्यावरच नाही, ह्या परिसरामध्ये
एकंदरीतच आत्ता मला चिठ्ठी आली की आपल्या परिसरामध्ये आपण जवळपास काही कोट रुपये इथल्या सगळ्या रस्त्यांच्या करता 4 लेनच्या करता मंजूर केलेले आहेत. आपल्याला हे सगळं करत असताना हे सारखं माझ्यावर आरोप करतात की त्याच्यामध्ये मला दुसरी एक गोष्ट सांगायची. जसं शेंबेकर साहेबांनी संस्थापक चेअरमन म्हणून काम केलं तसं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सुनील पवार तुम्ही लोक आहात त्याच्यात, बाकीचे पण माझे द्राक्ष उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. त्या संघाचे अण्णासाहेब शेंबेकर हे संस्थापक होते. त्यांनी इथल्या बारामतीच्या शेंबेकर वाड्यात संघाची स्थापना 22 डिसेंबर 1960ला केली. आज तो संघ संपूर्ण महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला संघ आहे. दूरची दृष्टी असावी लागती नेतृत्वाला. ती मुळीक साहेबांनी, ती त्या ठिकाणी शेंबेकर साहेबांनी, ती कोकरे साहेबांनी, ती त्या बाबतीमध्ये पोनकुले साहेबांनी, जगतापांनी, तावऱ्यांनी, ह्या सगळ्या जाधवांनी, ह्या सगळ्या मान्यवरांनी दाखवलेली आहे. म्हणून आपण ती फळं चाकतोय. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एकंदरीतच आपण हे जे काही सांगतायत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं ते काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक नवीन सांगतायत की 11 गावं कारखान्याला जोडणार. मला जोडायची असती तर आत्ता आमचंच बोर्ड होतं ना, मी नसती जोडली. आत्ता त्यामध्ये 5 गावं जोडल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी काल त्या भागात होतो. मित्रांनो, 8,000 टन त्यांचा ऊस येत होता. आता तिथला ऊस ह्या वर्षी केशवराव 32,000 टन आलेला आहे. 5 गावातला ऊस 32,000 टन आलेला आहे. आपल्याला ऊस पाहिजे. मी कधीच म्हणलं नाही की मी 11 गावं जोडणार आहे, सभासद करणार आहे. आज ती सोमेश्वरला आहेत, तिथंही त्यांचं चांगलं चाललेलं आहे. पण शांतपणे ती दोघं डोकी एकमेकाला लावतात. आता आज काय फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, मग हे 11 गावांचा काढू, मग लोकांना सांगायचं ही 11 गावं जोडली की बाबा 2-3 हजार सभासद वाढवेल आणि मग आपलं कसं व्हायचं. अशा पद्धतीनं काही ना काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा चाललेला आहे. मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीवर आपण अजिबात विश्वास ठेवू नका. मधी विस्तारवाढ डिस्टलरीची करायची चाललेलं होतं. काही सभासद मला भेटले, ते म्हणले दादा की आहे तेच पाणी आमचे निरावगाच खंडच शिरवली आणि तो परिसर घाण करताय, तिथं आता पाणी अजून सुटेल, नका करू. आम्ही केशवरावांना सांगितलं करू नका, त्यांनी रद्द केली की नाही. काही बाबतीमध्ये थोडंसं हुद्देवाढ झाल्यानंतर काही ठराविक लोकांचे तोंड बघून पगारवाढ झाली, त्याच्यातनं नाराजी आली, मी ताबडतोब थांबवली का नाही. तुम्ही काळजी का करता. जे तुमच्या भल्याचं असेल ते करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो ना. तुम्ही त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. ह्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला देतो. काल म्हणले परवा 60,000 पोती साखर भिजली. मी तर कुठल्या तरी सभेत सांगितलं 60,000 पोती साखर भिजलेली असेल तर मला सभासदांनी दाखवावं. माझं सगळं निळकंठेश्वर पॅनल मी मागं घेतो आणि त्यांना 1 साईड पुढं चाल देतो. कुठलं आलंय. काल केशवराव जगताप साहेब चेअरमन गेले, त्यांनी कॅमेरेवाल्यांना पण दाखवलं की कुठं साखर भिजली दाखवा. अहो, अलीकडच्या काळामध्ये हे जे काही पावसाळी वातावरण आहे ना, त्याच्यामुळं सोमेश्वर कारखाना असेल, छत्रपती कारखाना असेल, बाळेगाव कारखाना असेल, महाराष्ट्रातले 200 कारखाने, तिथं जर ही परिस्थिती असेल तर काय होतं. साखर सादळती, मॉइश्चर येतं. हे साधं गणित आहे. परंतु त्याच्यातनं काही घाबरण्याचं कारण नसतं. ते पुन्हा रिप्रोसेसिंगच्या करता ती साखर टाकतात, बारदाना बदलतात, पलटी मारतात. काही थोडंसं झालं तर एवढं धचा मा करतात की काही विचार सोय नाही. आणि कधी कधी तुम्ही काय करता, अला का खरंच असेल का. अरे जाऊन बघा ना, चला ना, सभा संपली तर मी येतो, जाऊन बघू आपण.
पण त्याचा इन्शुरन्स असतो, त्याचेही पैसे मिळतात. पण सारखं अहो यांच्या हातामध्ये कारखाना असताना त्या कारखान्यावर जे काही पाठीमागच्या लोकांनी पत्रा वगैरे टाकलेला होता तो इतका तुटला होता, नंतर जीर्ण झालेला होता. आज बघा बाळासाहेबांनी केशवरावांनी तिथं उत्तम पद्धतीचा पत्रा लावलाय की नाही? कारखान्यामध्ये नवीन गोडाऊन केलं की नाही? म्हणतात त्या नवीन गोडाऊनमध्ये भ्रष्टाचार झाला. जो माणूस भ्रष्टाचार करतो ना त्याला सगळीकडे भ्रष्टाचारच दिसतो. त्याच्यामुळं 20% मला केशवरावांनी परवा सांगितलं, दादा 20% बिलोनी टेंडर गेलंय. 20% बिलोनी टेंडर जाऊन आणि ते त्यांनी नाही मंजूर केलं. ती आमची एक कमिटी असती साखर कारखाना संघाची, ती त्या ठिकाणी स्टेट लेवलची ती कमिटी मंजूर करते. पण काही पण लोकांना सांगायचं या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो की ह्या कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मात्र जे उद्योग केले त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही. अलीकडे एक सांगायला मध्ये सुरुवात केलेली होती. मी का चेअरमन व्हायचा निर्णय घेतला, पॅनल ज्यावेळेस केलं, मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की हे तिकीट वाटप मी स्वतः केलेलं आहे. यामध्ये कुणाचाही दुसऱ्याचा संबंध नाही. तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर मग तुम्ही कुणाला तरी टार्गेट करता. मला टार्गेट काही तुम्हाला करता येत नाही. त्याच्यामुळं कुणाला तरी शोधायचं आणि मग त्याला टार्गेट करायचं. विनाकारण ठराविक लोकांना टार्गेट करून दोष देऊ नका. जो दोष द्यायचा आहे तो मला द्या. मी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा आपल्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या सगळ्याची तिकीटं वाटप करत असताना मी चर्चा करी, पण फायनल निर्णय मी घेतो. हे मी राजकारणात आल्यापासून मी चालू ठेवलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण नसताना दुसऱ्याला दोष देऊ नका. माझी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ह्या 2025 ते 30च्या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनललाच का मदत करायची? का आता मी चेअरमन का व्हायला निघालो? ह्यांनी मध्ये अफवा उठवायला लागले. अरे चेअरमनचा भाव 10 कोटी 5 कोटी सुटलाय. अरे कशाला 10 कोटी, कशाला 5 कोटी, आणि कुणाला पैसे पाहिजे? अरे मी राज्याचं राजकारण करतोय. त्याच्यामध्ये मी आता जे उमेदवार उभे केले होते त्यांना पार्टी फंड आम्ही पार्टी म्हणून दिलेला आहे. आणि हे काय गप्पा आणतायत? हे काय खोटं सांगतायत? त्याच्यातनं मी त्याच्यामुळं अशा प्रकारचा निर्णय घेतला. तरुणांनी एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीकडं फार बारकाईनं लक्ष द्यावं. मित्रांनो, आपल्याला छत्रपती माळेगाव सोमेश्वरला ह्या 5 वर्षामध्ये 100% हार्वेस्टरनी ऊस आणावा लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाही. 5 वर्षाचं आम्ही टार्गेट 3 जण करू. आणि त्याच्याकरता मी सरकारमधनं 25 लाख रुपये अनुदान हार्वेस्टरला देण्याच्या बद्दलचं कसं मंजूर करायचं ते माझ्यावर सोपवा. त्या संदर्भामध्ये आता ऊस तोडणी कामगार येणारे ते म्हणतात किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायचा? आमच्या खापरपंजानी तोडला, पंजोबांनी तोडला, आजोबांनी तोडला, बापांनी तोडला, आम्ही तोडला. आम्ही काय तेवढाच धंदा करावा का काय? त्याकरता आपल्याला आता काही हार्वेस्टर मशीन आणलेली आहे. पुढं ती वाढवावी लागतील. ती वाढवण्याची धमक आणि ताकद ह्या श्री निळकंठेश्वर पॅनलमध्ये आहे. त्याकरता तुम्हाला मतदान करायचं ही माझी विनंती आहे. म्हणजे भाव चांगला देणार. डिस्लरीचे काही नवीन प्रश्न निर्माण झालेत. कारण आमच्या मोलेसेसपासून आता जे काही इथेनॉल तयार होतं ते 30%च घ्यायचे आदेश काढलेले. 65% इथेनॉल हे ग्रेन बेसवरून घ्यायचं ठरवलेलं आहे. हे केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. आम्ही पैसे देताना 2800 रुपये दिले, ते तिघांनी दिले. म्हणले बघा सगळे कारखाने ह्याच्या ताब्यात आहे तर 2800 रुपयेच दिले. मित्रांनो, सुरुवातीला सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी 8.5 असते. म्हणजे 85 किलो साखरेला 85% रक्कम मिळते. नंतर ती 9 होते, 9.5 होते, 10 होते, 10.5 होते, करत करत 12 होते. त्याला काही काळ लागतो. सुरुवातीला केशवराव जगतापांनी 2800 रुपये दिले.
त्याच्यानंतर काही दिवसांनीच पुढची रक्कम दिली ना, 332 दिले ना. पैसे जसे उपलब्ध होतील बँक आपल्याला अधिकचं कर्ज देत नाही. तुमचे पोती किती आहेत, तुमचं इथेनॉल किती आहे, तुम्हाला महावितरणकडनं किती येणं बाकी आहे, ते सगळं तपासते आणि मग पैसे मंजूर करते. जरी दत्तामामा बँकेचा डायरेक्टर असला तरी शेवटी नियम सगळ्यांना सारखे. पण त्यांनी वेगळंच सांगितलं. त्याच्यानंतर आत्ता फायनलचं आमच्या बदनराव देवकातेंनी सांगितलं 200 रुपये कांड्या बिल. आजपर्यंत एवढी बोर्ड आली कधी तुम्हाला मिळालं? 200 रुपये खोडकी दिली ना. 3332 रुपये भाव मिळालेला आहे आत्तापर्यंत. हा ॲडव्हान्स आहे, भाव नाही, हा ॲडव्हान्स आहे. अजून पुढं मिळणार आहे. आता 229 कोटी रुपये असणाऱ्या साखरेवर आपला बोजा आहे बँकेचा. साखर मार्केट व्हॅल्यू प्रमाणे 269 कोटीची आहे. 40 कोटी रुपये त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे. तसंच इथेनॉलचं आहे. तरी सांगतात 400 कोटी रुपये कर्ज काढलंय, अमकं केलंय, तमकं केलंय. सगळी बकवास, काही खरं नाही. त्याच्यामध्ये कुणी पण ते तपासावं. काही मुद्दे आता सांगायला नाही ना. 5 वर्षात निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाने कारखाना चांगला चालवलाय. त्यांची 1061ची रिकव्हरी त्यांनी 12पर्यंत नेली. क्रशिंग रेट त्यांचा 6,500 होता, तो 9,500पर्यंत दिला आहे. त्यामधली गळती, जे गटारामध्ये आमचा ज्यूस चाललेला होता तो बंद केला. ह्या सगळ्या गोष्टीच्या सुधारणा केलेला. उलट आता मी उद्याच्या काळामध्ये बेणे प्लॉट मोठे करणार आहे. आपल्याला रोपं द्यायची आणि तशा पद्धतीनं जी व्हरायटी तुम्हाला जास्त रिकव्हरी देणार आहे, जसं आपल्या पाडेगावला आहे, VSIला आहे, आपल्या कृषी विज्ञान केंद्रावर आहे, तशाच पद्धतीनं सुंदर अशा प्रकारचे बेणे प्लॉट AIचा वापर करून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यातनं तुम्हाला का शेतकरी मित्रांनो, मी पण शेतकरी आहे, त्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी एकदा बेणं बदललंच पाहिजे. त्याशिवाय टनेज वाढत नाही, नाहीतर टनेज कमी पडतं. त्या सुविधा आपण कारखान्याच्या वतीनं दिल्या आणि तुमच्या ऊसातनं त्या बेण्याचे पैसे वसूल केले तर तुम्हाला काय अडचण आहे? अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सांगितल्यानंतर इथं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लोकांची मी मदत घेईल, कृषी विज्ञान केंद्राची मदत घेईल, कारण तिथं पण मी अनेक प्रकारे मदत करत असतो. तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टीचा वापर आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करण्याचं आम्ही त्या बाबतीमध्ये काम करू. ह्याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्याच्यामध्ये एक असं सांगतात, अजित पवार सहकार मोडीत काढतील. अजित पवारांनी कुठली संस्था काढली? अण्णा, आपण कुठली संस्था काढली? तुम्ही मला बोलता तुमची संस्था सांगवीमध्ये होती, आहे. ती इमारत तिथली त्या संस्थेची होती. आत्ता जाऊन बघा ती त्यांची खाजगी इमारत झाली की नाही, आता पावती कुणाच्या नावावर निघते. हे परिस्थिती आहे आणि तुम्ही माझ्यावर कशाला आरोप करताय? त्यामध्ये इथं खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीचे लोक बसली. स्वप्नील गेला का? स्वप्नील आहे, हा दूध संघाचा चेअरमन आहे. स्वप्नील, मला एक सांग रे, ती तुमची 40 वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता, ती जागा सरकारची तुमच्या नावावर होत नव्हती, ती किती एकर होती? हा, तिचा भाव काय झालाय? 40 कोटी रुपये एकर. 40 कोटी रुपये कात्रजची जागा, त्या भारतीय विद्यापीठाच्या अलीकडची, रोड टच. इतके प्रयत्न करत होते. ती जागा 5 एकर आजच्या बाजारभावाप्रमाणे 200 कोटीची, ती जागा पुणे जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची केली का नाही त्या स्वप्नीला विचारा. मी काय सहकार मोडतोय? इथं माळेगावची जागा 30 एकर, ती राज्य सरकारची होती. संजय कोकरेला विचारा. ती सगळीच्या सगळी जागा आज माळेगाव
आपल्या बारामती तालुका दूध संघाची झालेली आहे. कुणी केलंय? सरकार मोडणारे हे काम करतात काय? बारामती खरेदी विक्री संघावर काय काय केलंय? तिथं 3 पेट्रोल पंप काढलेत. इंदापूरला भिगवणमध्ये आपण औषधं बिबियाणं रासायनिक खताचं दुकान काढलंय. माझ्या पुरंदरला वाल्याला काढलंय. एकूण 24 शाखा सुरू केलेल्या आहेत. आम्ही सहकार मोडीत काढायला निघालोय? काही पण बोलायचं. त्याच्यामध्ये 4 मेडिकलच्या शाखा आहेत. सोनालिका ट्रॅक्टरला आपण जो पंप काढलेला मेडदला, ती मागची जागा त्यांना भाड्याने 1 एकर 1.5 लाख रुपये महिन्यानी दिलेली आहे. विचारा चेअरमनला. त्यामध्ये 24-25 साली आपल्या खरेदी विक्री संघ बारामतीची उलाढाल 150 कोटी रुपये झालेले. 150 कोटी. आपल्या कामगारांना आपण तिथं वर्षाला 6 महिन्याचा पगार बोनस म्हणून देतो. 6 महिन्याचा पगार. आपलीच मुलं आहेत, आपल्या बारामतीतली आहेत. ही परिस्थिती आहे. आणि आम्ही काय सहकार मोडीत काढायला निघालोय? त्यांनी खाजगी लेंगरेकरांचा पंप खाजगी सहकारी संघाने चालवायला घेतलाय. अहो, आम्ही खाजगी लोकांचे पंप चालवायला घेतोय आणि तुम्ही आम्हाला मोडीत काढायची भाषा करता. आमच्या जसं नंदनला माझ्या काय ते दूध संघाला मागं 15 कोटी आता 30 कोटी देतोय. 45 कोटी रुपये नवा कोरा नंदन पशुखाद्याचा कारखाना उभा करायला देतोय. 1 रुपया देखील दूध संघाचा नाही. विचारा दूध संघाच्या चेअरमनला. मी सहकार मोडीत काढतोय? उलट ताकदीनं उभा करतोय. आता परवा आमचं दूध संघाच्या बाबतीत ठरलं, ते तुप्यांचा पंप होता ना संजय, तो पंप चालू करायचं ठरलं की नाही? तो आता बघा काही महिन्यात कसा तिथं नवा कोरा पंप उभा करतो. एवढं सगळं करतोय आणि म्हणतात सहकार मोडीत काढायला निघालेले आहेत. कुठं मोडीत काढायला निघाले त्याची उदाहरणं तरी द्या. आमच्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती 2 ते 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये आणलेले आहेत बाहेरनं. सरकारच्या वतीनं तुम्हा शेतकऱ्यांच्या मालकीची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती 45 कोटीचा प्रकल्प तिथं आपल्या जवळचीला उभा केला. त्याच्यानंतर दुसरा आता आपला शॉपिंग सेंटरला 50 कोटी दिले ना. शॉपिंग सेंटरला 50 कोटी आता प्लॅन तयार केला आहे. जसं गणेश मार्केट यार्डच्या समोर शॉपिंग सेंटर चाललंय ना, जुनी भाजी मंडई, तशा पद्धतीनं एक सुंदर शॉपिंग सेंटर तिथं करतोय रयत भवनच्या ठिकाणी. उत्पन्नाचं साधन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला करून देतोय. 26 एकर जागा माझ्या झारगडवाडीला तिथं आपण मिळवली. तिथल्या झारगडवाडीच्या लोकांनी आपल्याला मदत केली. ग्रामस्थांनी ठराव केला. तिथं जनावरांचा बाजार घेऊन जातोय. उत्तम पद्धतीचा जनावरांचा बाजार त्या ठिकाणी करतोय. ती आत्ता जनावरांचा बाजार आहे, ती जागा दुसऱ्या कारणाकरता शेतकऱ्यांच्या करताच त्या बाबतीमध्ये वापरात आणतोय. सुप्याला सब मार्केट यार्ड आहे. 18 एकर जागा 18 एकर जागा मिळून दिली. तिथं काम चाललेलं आहे. आम्ही काही सहकार मोडीत काढायला निघालोय? करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या वाढवतोय राव, आणि त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या वाढवतोय. माझ्या बारामतीच्या सभासदांच्या मालकीच्या वाढवतोय. काही पण बोलायचं. त्याच्यामध्ये आत्ता आम्ही जे काही पंप काढलेले आहेत, आता एक पंप आम्ही झारगडवाडीला पण मार्केट कमिटीचा काढणार आहे. खंडोबा नगरचा पंप कसा चाललाय बघा. उंडवडी सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या भल्याकरता, बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. आणि हे मात्र आपल्यावर टीका करतायत. ह्याही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये को जनरेशनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. इस्टिमेट वाढीव केलं. 85 कोटी त्याच्यामध्ये जादा वापरले. ज्यूस सिरप हे वाहत होता. सहकार मर्शी होण्यासाठी स्वतः कारखानदारी उभी करावी लागते. आपण स्वतः कुठली कारखानदारी उभी केली? मला एकाने चिठ्ठी पाठवली. आम्ही सहकारी साखर कारखाने काढण्याचं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बंद केलं. त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये
लोकांचा ऊस जाण्याकरता तिथं कारखाने उभे करायला लागले, त्याच्यात ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि ह्या पद्धतीनं ह्यांचं काम चाललेलं आहे. आता शिरसुपळला पण विश्वास शिरसुपळचा असल्यामुळं शिरसुपळ रोडवर पण तो एक पंप काढतोय. शेवटी माणूस जो भागातला असतो तिथल्या जरा ओढ असती. जसं मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना माझ्या पुढं फाईल आली की तिथं हळूच बारामती लिहावंसं वाटतं. दत्ता मामाला त्याच्या पुढं फाईल आली की इंदापूर लिहावंसं वाटतं. मनुष्य स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करोडो रुपयाचा फायदा मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळतं, आयुर्वेदिक कॉलेज मिळतं, त्याच्यामुळं तुम्हाला पशुवैद्यकीय कॉलेज त्या ठिकाणी मिळतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मिळतं, महिला हॉस्पिटल मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मित्रांनो, आपल्याला अजून चांगलं करायचं आहे. तुम्ही आज 2-3 दिवसामध्ये जावा आणि हा परिसर एकदा नजरेखाली टाका आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी तुम्ही त्या बाबतीमध्ये पहा. हे पण मी आव्हान आपल्याला तुम्हाला करतो. हे का मला केशवरांनी दिलेलं शुगर गोडाऊन ते 6,34,00,000 होतं. राज्यस्तरीय खरेदी समितीनं 17/8ला 20% कमीनं 5,72,00,000 दिलं आणि खुशाल म्हणतात त्याच्यात भ्रष्टाचार झाला. अरे 20% लोएस्टनी कामं दिली जातात आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख तुम्ही करता. मित्रांनो, यांना काही घेणं देणं नाही आहे. हे भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. हे लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतायत. ह्याबद्दल आपण अजिबात विश्वास ठेवू नका. त्यामध्ये आत्ताच मला PWDच्या लोकांनी कळवलं, माळेगाव चौपदरी करता आत्ता मी 15 कोटी रुपये दिलेत. गोविंदबाग ते माळेगावपर्यंत चौपदरी करण्याच्या करता 15 कोटी रुपये दिलेत. शारदानगर चौपदरीवर सर्व्हिस रोड आणि तिथं बारामतीसारखं सुशोभीकरण करण्याच्या करता 22 कोटी रुपये दिलेत. 52 कोटी रुपये नुसतं इथून तिथपर्यंत तुमच्या कामाच्या करता दिले. समोरच्या पॅनलचा घास आहे का घास, असे पैसे द्यायचा? तुम्ही खरोखरीच रामदासजींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल आपण सगळ्यांनी मतदान करा. ह्यांनी इथं तुलना केली रंजन तावरेंच्या काळातलं आणि सोमेश्वर कारखान्याच्या काळातलं, कसं 5 वर्षात आपलं 26 कोटींचं नुकसान त्या बाबतीमध्ये झालं. ह्याही गोष्टीचे पुरावे आपल्या सगळ्यांच्याकडे आहेत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. अजून एक काम सांगतो, हे सगळे तुमच्या समोर आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची 5,000 टनाची क्षमता असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 9,70,000, 8,70,000, 6,65,000, 9,80,000 आणि 10,04,388 मेट्रिक टन गळीत करायचं. त्याचबरोबर आपल्या इथं ह्या पट्ट्यांनी 7,500 टनाचा कारखाना केला 2018-19ला. ह्यांनी 7,500 टनाचा कारखाना 200 कोटी रुपये खर्च करून विस्तार वाढ केली आणि क्रशिंग केलं 10,72,000 आणि पुरुषोत्तम दादा आणि त्यांच्या बोर्डानी 5,000 मेट्रिक टनाच्या कारखान्यामध्ये क्रशिंग केलं 10,04,088. ह्याचं उत्तर अण्णा आणि काका तुम्ही द्या. तुम्ही नाही देऊ शकत. आपल्या 1.5 कारखाना सोमेश्वरच्या होऊन तुम्ही त्यांच्याबरोबरच गणित केलं. जे मगाशी केशवरावांनी सांगितलं की रस जात होता, रिकव्हरी कमी होती, लक्षच नव्हतं. लक्ष दुसरीकडेच, ज्याचा उल्लेख रामदासजींनी केला. ह्या गोष्टीचा पण विचार आपण सर्वांनी करा. दुसरं एक सांगतो, यंदा ह्या बोर्डाने ऊस तोडत असताना तुमचा ऊस वेळेमध्ये गेला की नाही? त्याच्यामुळं खोडवा राखता आला, हरभरा झाला, गहू झाला, इतर पिकं घेता आली. आपल्याला सांगतो 2014-15 पासून 2019 पर्यंत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी त्या 5 वर्षात जेव्हा रंजन काका चेअरमन होते, यांचा एकरी उत्पादन मेट्रिक टनाचं जे काही होतं ते सरासरी 39.55 होतं. कुणाचं?
म्हणजे सरासरी 40 टन त्यांचा ऊस निघत होता सगळ्या शेतकऱ्यांचा, आणि आपलं माळेगावचं सभासदांचं उत्पादन एकरी टनेज हे 34 निघालं. म्हणजे 40 आणि 34 6 टन एकरी ऊस सगळ्यांचा कमी निघाला. त्याच्यातून जवळपास 10,004 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांना कमी मिळाले ऊस उशिरा गेल्यामुळं. टनेज घटतं की नाही? ह्या पद्धतीचा यांचा कारभार आहे. बाबांनो, हे काही पण करतात, हे हट्टी लोक आहेत. हे त्यांच्या हातात एकदा आलं की काही तुम्हाला कुणाला जुमानत नाही. अशा पद्धतीनं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो कागद मला सापडला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 6,000 लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या डिस्लरीमधनं 5 वर्षात 53,54,04,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्याच 5 वर्षात 30,000 लिटर प्रतिदिन क्षमता असताना 53,13,11,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. तिथं त्यांच्याही कारखान्यात जाऊन बघा, ह्याही कारखान्यात जाऊन बघा. अशा पद्धतीनं हे डिस्लरीचं काही कारण नसताना 28 कोटी रुपये, मदनराव मागाशी बोलताना 32 म्हणले, पण 28 ते 32 कोटी रुपये खर्च करण्याचं ह्यांनी सगळ्यांनी काम केलं. हे आधुनिकीकरण पण करतात असताना त्यांनी आपलं नुकसान करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, हे शेतकऱ्यांच्या कैवारी आणि सहकार महर्षी म्हणतात ना मित्रांनो, मला आठवतं आहे, नीरा डावा कालवा बंद पाईपलाईनमधून करण्याचा त्यांचा आग्रह देवेंद्र फडणवीसांना होता. बंद पाईपलाईन नीट आठवा, मी त्याच्यावर सभा घेतल्यात. काय झालं असतो, बंद पाईपलाईनमधनं पार भाटघरमधनं पाणी निघालं असतं आणि पार इंदापूरमध्ये गेलं असतं, सगळ्यात धुराळा झाला असता. धुराळा अरे खालच्याचाही झाला असता आणि वरच्याचाही झाला असता. ही अवस्था आहे. ते सोपस्कर विसरून जातात. मी लाईनिंगच्या करता प्रयत्न केला, तुम्ही नाही म्हणला, मी सोडून दिलं की नाही? त्यांनी मात्र हे बंद पाईपलाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे देखील विचार आपण करा ना. यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाही. त्याच्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी चालवायचा आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे मित्रांनो, दिवस बदलत असतात. अजिबात दुसरा कुठला विचार करू नका. अजूनही आपल्यातले काहींना तिकीटं नाकारलेलं आहे. त्यांनी अजून त्यांच्या जवळच्या लोकांना निळकंठेश्वर पॅनलला पॅनल टू पॅनल मतदान करा असं सांगितलेलं नाही. माझे अनेक कार्यकर्ते गावोगावी फिरतायत, गावोगावी विचारतायत. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या माळेगावचा परिसर आणि आपल्या इथल्या सगळ्या साऱ्या, ते एक सांगायचं राहिलं, मला तुम्ही चेअरमनच्या करता हे बोर्ड मग निवडून द्या. तुमच्या भागातल्या सगळ्या साऱ्या यांत्रिकी विभागाची मशिनरी आणून DPDC मधनं त्याच्यात डिझेल टाकून सगळ्यात साऱ्या चकाचक करून टाकतो. पण साऱ्या चकाचक करत असताना तुम्ही आडवे पाईप घातले, त्याचे तुम्हाला काढून ठेवावे लागतील मशीन जाईपर्यंत. गेल्यावर पुन्हा तुम्ही लावा, माझं म्हणणं नाही. कारण एकदा मशीन आलं की ते बका 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 उकरायला लागतंय. पण ते आपल्याला करावं लागेल. जे कुठले रस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये मी सातत्याने फिरतोय, अनेक रस्ते पृथ्वीराज बापू, इथं आम्ही रस्ते एवढे डांबरी केलेत की डायरेक्ट आमची गाडी, ऊसाची ट्रॅलर किंवा ट्रक, हा ट्रॅक्टर हा रोडवर उभा राहतो आणि ऊस भरला जातो. काही ठिकाणी प्रश्न आहे जिथं लोकांनी एकमेकाला विरोध केलाय, तिथं प्रश्न आहे. तुम्ही साथ द्या, मी तिथलेही रस्ते डांबरीकरण करण्याचं काम करेन. तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातील. मी हे ठरवलेलं आहे, दर वर्षातनं 2दा सगळे माझे कारखान्याचे अधिकारी प्रमुख, चीफ इंजिनियर, म्हणजे जे शेतकऱ्यांच्या करता संबंधित लागतात, शेतकी अधिकारी,
डेन डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यामध्ये MD, त्याच्यामध्ये आपल्या संबंधित सिव्हिल इंजिनियर, हे सगळे आणि राज्य सरकारचे प्रमुख अधिकारी. तिथं माळेगाव गटाची मीटिंग माळेगावमध्ये होईल. तुम्हाला विचारलं जाईल काय काय अडचणीत बोला 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 बोला, त्या पद्धतीनं तुम्ही सांगाल तशा सूचना दिल्या जातील. पाणदाऱ्यामध्ये मीटिंग, माळेगावमध्ये मीटिंग, बारामतीची मीटिंग आम्ही ठरवू कुठं घ्यायची, कुठं सोयीचं आहे. तिथे बारामतीतच आपल्याला सोयीचं आहे, कारण इकडं डोरलेवाडी, गुणवडी आणि मळद, आणि तिकडं करावागज, नेपथवळण आणि आपलं मेडत, आणि पलीकडची 5 गावं, ह्या पद्धतीनं करू. निरावागजला एक मीटिंग घेऊ. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता सुरुवात केली की दिवसभरात सगळ्या साईच्या साई मीटिंग होतील. काही काळजी करू नका, शेवटची मीटिंग जरा उशिरा होईल. या प्रकारे कधी तुम्हाला आजपर्यंत तसा अनुभव मिळाला नाही. इतकं चांगल्या पद्धतीचं काम श्री निळकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार करून दाखवतील, हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. आज आम्ही जसं सांगितलेलं आहे, श्री निळकंठेश्वर पॅनलचे चेअरमन ही बाबा होणार आहे, तसं बाकीच्या 3 पॅनलचे चेअरमन कोण होणार आहे सांगा ना. सांगत नाहीत. नंतर अरे कधी नंतर 19,750 लोकांना कळायला नको की कोणाकोणाला कोण कोण नेतृत्व करायला निघालेलं आहे. मग त्याच्यामध्ये जनता ठरवेल ना, ही बरा आहे का, ही बरा आहे का, ही बरा आहे का, ही बरा आहे. कारण तुम्ही मालक आहात, तुम्हाला ठरवायचं आहे. आपलं प्रपंच, आपला कायापालट, आपल्यामध्ये सुधारणा कोण करू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार साकल्याने तुम्हाला करायचा आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या आपल्या संस्थापक शिल्पकारांनी, हे दादासाहेब शेंबेकर, गुलाबराव मुळीक, दत्तात्रय करंदीकर, कृष्णाजी भोंगळे, DB जगताप, धुळाजी कोकरे, शंकरराव तावरे, माधवराव तावरे, भागुजी पोनकुले, भालचंद्र तावरे, ह्या सगळ्या मान्यवरांनी हे जे रोपटं लावलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो जाता जाता, आपण कधी मानतो कधी मानत नाही, परंतु काळाच्या नियतीच्या पुढं एखादी व्यक्ती आपल्यातनं निघून गेल्यानंतर आपण म्हणतो ती वर्ण बघती आहे. ती बघत असताना ते म्हणतील की खरोखरीच आम्ही 1955ला जे रोपटं लावलं ते श्री निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाने ज्या उद्देशाने लावलं तो उद्देश यांनी सार्थकी केला, अशा प्रकारचं समाधान त्यांना वर्ण मिळेल. इतका उत्तम पद्धतीचा कारभार, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, कुठंही कुणीही आरोप करू शकणार नाही. मी स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष देईन. एकाचंही, आणि भरती करताना ज्या वेळेस 37 गावांची भरती होईल, जिथल्या गावामध्ये संख्या जास्त असेल तिथं अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्याची घरामध्ये कुणीच कामाला नसेल अशांची मुलं प्राधान्याने घेतली जातील. पुढाऱ्यांची मुलं घेतली जाणार नाही. सर्वसामान्य लोकांनी माझी खूण कब्बशी लक्षात ठेवा. त्यामध्ये कुठली पण अडचण येऊन देणार नाही. त्याच्यात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करणार नाही. गरजवंतांना, पण तो कारखान्याचा मालक असला पाहिजे, अशांना तिथं नोकरी देईल. जे म्हणतील आम्ही कारखान्याचे मालक नाही, सभासद नाही, आमचं काय, त्यांना दुसरीकडे देईल. त्याच्याही बद्दल काळजी करू नका, ती आमची जबाबदारी आहे. पण आत्ता जी नाराजी आहे की जे डायरेक्टर होतात ते त्यांचाच मुलगा लावतात, त्यांचीच मुलगी लावतात, त्यांच्याच घरातले लावतात, 2-2 लावतात कामाला. ह्या पद्धतीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीला पण तुम्हाला जागा ठेवणार नाही. आणि आम्ही 21 लोक काम करत असताना उद्याच्या 5 वर्षामध्ये कुठं चुकलो तर त्याच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जाईल. परवा बापूंना विचारा, आम्ही सगळेजण माझ्या वस्तीवर घरी बसलो होतो त्यावेळेस मी, दत्तामामान, बापूंनी आपल्या 20च्या 20 डायरेक्टरांना तसं सांगितलं. कुठंही
काही वेडं करायचं नाही. तुम्ही चार भिंतीच्या आत कुठं घरी काय करायचं ते करा, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण कारखाना हे आपलं दैवत आहे, ते आपलं मंदिर आहे. कारखान्याच्या परिसरामध्ये येत असताना माझ्या सहित कुठल्या डायरेक्टरनी टाकाटाकी करून यायचं नाही, अजिबात चालणार नाही. हे तुमच्या देखत सांगतोय, ते देखील सगळे ऐकताय. हे मला ते खपतच नाही. मामाला विचारा, मी अतिशयोक्ती करत नाही. मी अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करतो. एखाद्या व्यक्तीला काही व्यसन असेल तर माझ्या देखत कुणी सिगारेट ओढतं, बाहेर जातात, तिकडं उडून येतात. आपल्याला काय करायचं, बाहेर आपल्या पुढं करायचं नाही. शेवटी आपली देहूवरून दिंडी पालखी निघालेली आहे, आळंदीवरून निघालेली आहे. संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार आपल्याला सांगितलेला आहे, मी जरी एक्साईज मिनिस्टर असलो तरी मी सांगतो की निर्व्यसनी राहा, चांगला प्रपंच करा, उत्तम प्रकारे धंदा पाणी करा. पाण्याचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, त्याच्यातनं मार्ग आपण काढू. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पाठीची आहे. रणजित आहे, दत्तोबा आहे, संभाजी आहे, दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, दत्ता मामा आहेत, आप्पासाहेब जगदाळे. काही काळजी करू नका, फक्त आर्थिक शिस्त पण लावून घ्या. त्यामध्ये तुम्ही शिस्तीनं वागा, आम्ही 21च्या 21 डायरेक्टर बोर्ड शिस्तीनं वागू. आम्ही कुठेही अडचण त्या बाबतीमध्ये येऊन देणार नाही. मग ह्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं येऊन माळेगावच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगतोय की असा कारभार करण्याच्या करता, उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्हाला निवडून द्या. मी आता माझ्या अजून नाराज असणाऱ्या नेत्यांना विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, सभासदांनाही करतोय की 21च्या 21 उमेदवारांच्या वतीनं आपल्याला पत्रिका मिळेल. तिथं फक्त कबशी 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 बघायची. सकाळी चहा घेताना जी कबशी आहे ना, ती तिथं आहे, परात आता नाही आहे, कबशी आहे. त्या प्रकारे ती कबशी लक्षात ठेवा. मी अनेक इतर पण गोष्टी चांगल्या पद्धतीनं करत असताना माझ्या माळेगाव शैक्षणिक संकुलला पण काही पैसे लागतील. मला काही काही गोष्टी तिथल्या पण कळलेल्या आहेत. मगाशीच रामदासजींनी सांगितलेलं आहे, त्यांना डिग्री नसताना पण तिथं लावलं आहे. त्यांना घरी जावं लागेल, त्यांना नाही ठेवणार. कारण तुम्हाला डिग्री नाही, तुम्ही तिथं जर नोकरी करत असाल तर ती आमची फसवणूक आहे. त्याला आम्ही विनंती करू, बाबा राजीनामा देऊन घरी जा, नाहीतर 420चा गुन्हा दाखल करावा लागेल, नाहीतर डिग्री आणून दाखव. आपलं काही म्हणणं नाही. ह्या पद्धतीनं आपण आपली शिक्षण संस्था पण चालू, त्याच्यामध्ये जी काही भर घालायची ती भर पण घालू. पानांचे रस्ते देखील आपण करू, चाऱ्या देखील आपण चांगल्या करू. जे रस्ते जास्त रहदारीचे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची संमती असेल तर ते रस्ते डांबरीकरण करून टाकू, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. जे प्रदूषण आम्ही मागं शब्द देऊन देखील आम्हाला थांबवता आलं नाही, कारण केशवराव बाळासाहेब आपण 7,500ची कॅपॅसिटी बघून आपला ETP CPU आणि STP केला. तो आता 9,500 झालेला असल्यामुळं आम्हाला त्या पट्टीमध्ये ते वाढवावं लागेल. पण ते जास्त करून नगरपंचायतीकडनं कसं ते टाकल्या 4-4 कोटीचे STP टाकल्यानंतर काय परिस्थिती होती तेही तपासू. आणि त्याच्यानंतर काही कमी वाटलं तर त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ. अतिशय काटकसरीनं फार चांगल्या पद्धतीनं हे आपल्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेलं वैभव हे आपण त्या बाबतीमध्ये उत्तम पद्धतीचं चालवण्याचं काम आपण करू. हीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आता उद्याचाच दिवस मध्ये आहे. पुन्हा मला फोन करू, दादा इथं 15-20 जण आहेत, भेटायला इकडे या तिकडे या. आता आपापली कामं करा. अजूनही राहिलेल्या दिवसात अफवा उठवतील. मधी पानं अशी अफवा उठवली, त्या PDCC बँकेमध्ये काहीतरी झालं, लगेच ते चॅनल लगेच काय. मला सांगा, PDCC बँक जर सहकारी आहे, शरद संकुल सहकारी नाही आहे?
शरद संकुलमध्ये कसं राजकारण, तुम्ही तिथं कसं काय तुमचं ऑफिस आहे? मला त्या खोलात जायचं नाही हो, नाही तर 2 मिनिटात सगळी टीम पाठवेल आणि सगळे जप्त करून टाकेल. जप्त म्हणजे मतदान होईपर्यंत. त्यांनाही तिथं थांबायचा अधिकार नाहीये. कायदा आम्हालाही सारखा, कायदा त्यांनाही सारखा. कारण ती पतसंस्था आहे, ती दूध संस्था आहे. कुठल्याही सरकारच्या संस्थेमध्ये त्याचा वापर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या करता करायचा नाही. आणि तिथंच बसतात. विकास सोसायटी पण आहे, विकास सोसायटी आहे, पतसंस्था आहे, दूध सोसायटी आहे. बरोबर, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं तसं आहे. आणि पुन्हा त्यांच्यामुळे मला आठवलं, राजू शेट्टी पण आपलंच कौतुक करतात. इथं सतीशराव आहेत, सतीश भैयांना विचारा, राजेंद्रला विचारा, की ते सांगायचे की माळेगाव सहकारी साखर कारखाना तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीनं चाललेला आहे. मला थोडा काळ द्या, आमच्या पृथ्वीराज बापूंना थोडा काळ द्या, आणि आमच्या दत्ता मामाला थोडा काळ द्या. पुढं अजित पवार भाषण करत असताना, दत्ता भरणे भाषण करत असताना, आमच्या सोमेश्वर माळेगाव छत्रपती सारखा कुठला कारखाना आहे ते दाखवा. असा पण वेळ लवकरच आम्ही तिघजण छत्रपतीच्या सभासदांच्या बाबतीमध्ये आणू. ते पण आम्ही जे काही आमचं विजन आहे त्याच्यामध्ये ते देखील काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं सहकाराचं पूर्ण समर्थन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. सहकाराला जास्त पुष्टी देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. सहकार चळवळ निकोप पद्धतीनं वाढली पाहिजे, त्याकरता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईकांनी, आदरणीय पवार साहेबांनी कामं केलेली आहेत. हे आम्ही विसरू शकत नाही, नाकारू शकत नाही. आणि त्याच रस्त्याने आम्हाला समाजाला पुढे न्यायचं आहे, त्याच रस्त्याने ह्या सभासदांना पुढे द्यायचं आहे. आणि त्याच रस्त्याने जात ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 गावांच्या 19,750 सभासदांच्या सगळ्या प्रपंचामध्ये आर्थिक सुबत्ता ही तुमच्याकरता आम्हाला खेचून आणायची. ती धमक आणि ती ताकद ह्या श्री निळकंठेश्वर पॅनलमध्ये, म्हणून त्या कब्बशीवर आपण त्या बाबतीमध्ये शिक्का मारा. अरे काय तुम्ही असल्यावर तो किडा काय करतो? किडे आले गेले, असे कितीतरी किडे आले, कितीतरी किडे गेले. बूथवर 37 मतदान गाव आहेत, 67 मतदान केंद्र आहे. त्याच्यामुळं आमच्या मामांच्या भाषेमध्ये जिरवा जिरवी करू नका. सोसायटीचं ग्रामपंचायतीचं भांडण बाजूला ठेवा, ते त्यावेळेस काय करायचं ते करू. पण आता आपला प्रपंच डोळ्यासमोर ठेवा, आम्हाला डोळ्यासमोर ठेवा. आपलं उद्याचं 5 वर्षाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल करण्याचा दृढ निश्चय आम्ही लोकांनी केलेला आहे. आम्ही इतर ठिकाणी करून दाखवलंय, ते आपल्याला आता आपल्या परिसरामध्ये करायचं आहे. हे करतच होते, भाव 1 नंबरचाच आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आणखीन त्याच्यामध्ये जास्तीची भर घालून तुम्हालाही अभिमान वाटेल, तुम्हालाही एक समाधान वाटेल, तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला देखील एक चांगलं काम ह्या लोकांनी करून दाखवलं हे वाटेल. म्हणून आपापसातले वाद हे बाजूला ठेवून आता माझ्या खांडजमध्ये सगळे मान्यवर एकत्र आले, त्याच्यावर खांडजला लीड मिळालं पाहिजे. माझ्या शिरोलीमध्ये देखील बहुतेक सगळेजण एकत्र आले, तिथंही लीड मिळालं पाहिजे. माळेगावमध्ये देखील लीड मिळालं पाहिजे. माळेगावमध्ये तावरे धरू नका. पाहुण्यांमध्ये काटे देशमुख, काटे जाधवराव धरू नका. आणि बुरुंगले, येळे आणि गोफणे असं काही धरू नका. हे करू नका. हे पाप आहे, पाप. गळ्याच्यान खोटं बोलत नाही. हे तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताय. हे जे मी काही ठरवले ना, माळेगावचं सगळं चित्र बदलायचं आहे, ह्याला त्याच्यामध्ये कुठंतरी मिठाचा खडा लागेल, प्रपंच अडचणीत येईल. मी खरंच तुम्हाला सांगतोय,
आज आम्ही जे सत्तेवर आहे, मीन मामा 4.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये आहे, त्याच्यावर 4.5 वर्ष राज्य सरकार आपल्या ताब्यामध्ये. इतर सगळी कामं मामांनी सांगितलेली ती आम्हा लोकांच्याच कडनं होणार आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण नीट करा. जरा मी आज जे काही भाषण केलंय, माझ्या आधीच्या वक्त्यांनी भाषण केलंय, त्याचा अतिशय गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार करा. मित्रांनो, मला विश्वास आहे ह्या 2 पैसे मिळाले की माळेगावच्या आणि माझ्या 37 गावाच्या बाजारपेठेला देखील अतिशय उलाढाल चांगली होईल, तिथंही सगळ्यांना मदत होईल. ह्या प्रकारचं काम आपण करून दाखवणार आहोत. परंतु त्याच्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज, तुमच्या मदती, तुमच्या शिक्का म्हणजे पवित्र मताची गरज, तुमच्या सहकार्याची गरज आम्हाला सगळ्यांना आहे. आता एवढं सांगितल्यानंतर काही लोक वेगळ्या पद्धतीनं फोन करून वेगळं सांगतायत. त्यांचे फोन टेप करा आणि मला पाठवा, मग मी बघतो त्याच्याकडे कसं काय ते. आणि ज्याला नको, मगाशी रामदासजी म्हणले की असं सांगू नका, ते सारखं सारखं सांगू का. पत्रिका उघडल्यानंतर जेवढ्या कबशा असतील तेवढे शिक्के आणायचे. त्याच्यामुळं ते परत काही सांगत नाही. परंतु त्याच्यात कुठलाही दुसरा विचार माळेगावच्या सभासदांनो अजिबात करू नका. आम्ही काय करून दाखवतोय हे तुम्हाला उद्याचा काळच दाखवेल, एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना 21च्या 21 उमेदवारांच्या वतीनं कब्बशीवर शिक्का अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद दादा.